वा 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 वा, खूप छान खूप छान. स्वतः सोबत इतरांचाही विचार करायचा ही शिकवण अत्यंत महत्वाची आहे. अरे बच्चे कंपनी कसे आहात सगळे? मस्त का? पण आता फक्त मस्त राहायचं नाही, आता फिट अँड फाईन व्हायचं. काय व्हायचं? व्हेरी गुड. आणि आपला मेडिकल कॅम्प सक्सेसफुल. व्हेरी गुड. आणि त्याकरता हे बाहेर जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे आपापलं नाव द्यायचं. चला पळा पटापटा. नमस्कार डॉक्टर, मी तारिणी. नमस्कार, मी केदार. मी कत्री. सर मी टेक्नो. मैं फातिमा. नमस्कार, मी डॉक्टर कामत. हो सर, तुम्हाला सगळेच ओळखतात. इनफॅक्ट आम्हाला सगळ्यांनाच तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती. आज या मेडिकल कॅम्पमुळे तुमची भेट झाली, खरंच खूप बरं वाटलं. मला खूप बरं वाटलं. आणि तसं तुमचंही कौतुक करावं तितकं कमीच आहे. हो खरंच, काय सांभाळ करणं फार सोपं असतं, पण संस्कार करणं अत्यंत महत्वाचं आहे, आणि जे तुम्ही करता. सर, आमच्या परीने जे होतंय ते आम्ही करतोय. आता सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान ठेवून इथे आलात, त्याबद्दल तुमचे खूप आभार. ठीक आहे रे, ते माझं कर्तव्य आहे. हा, आणि हे कर्तव्य करता करता माझा त्यात थोडासा स्वार्थ सुद्धा आहे. सर, कुठला स्वार्थ? आता या मेडिकल कॅम्पला येणं हे माझं कर्तव्य आहे, आणि बच्ची कंपनी सोबत मज्जा करायची हा माझा स्वार्थ आहे. आणि सर, तुमच्या बिझी शेड्यूल विषयी आणि तुमच्या कामाविषयी आम्ही सगळेच खूप ऐकू. अरे ठीक आहे ठीक आहे, किती कौतुक कराल. चला कामाला लागे. चला हो, आता सगळे आलोच होत एकत्र, तर चला आरतीपासून सुरुवात करूया. लगेच या. अरे वा. केदार, रिपोर्टर्स. हे इथे कशाला आलेत? यांना मीच बोलवलंय. तुम्ही एक काम करा मित्रांनो, बाहेर मेडिकल कॅम्प आहे तो नीट कव्हर करा, आणि लक्षात ठेवा माझं नाव कुठेही येता कामा नये. संस्था मोठी झाली पाहिजे. चल. ह्या सगळ्याची काय गरज होती? गरज आहे. आपण समाजात ज्या काही चांगल्या गोष्टी करतो ना, त्या समाजापर्यंत पोचायला हव्यात. त्यामुळे अधिक चांगला समाज तयार होतो, माणुसकी वाढते. आणि तसे आपण कुठली गोष्ट लपून करत नाहीयेत ना, मग हे सांगायला हरकत काय? सर, माझी अशी खरंच इच्छा नाहीये की ह्या मुलांपर्यंत समाजातल्या लोकांनी सहानुभूतीच्या भावनेने पोचावं. त्यांना जर या मुलांपर्यंत पोचायचंच असेल ना, तर त्यांनी फक्त आणि फक्त प्रेमाने पोचायला पाहिजे. आणि आपण जर हे असं मीडिया कव्हरेज वगैरे केलं तर ते होईल असं मला नाही वाटत आहे. अगं पण यामुळे लोक मोटिवेट होतील ना, त्यांना प्रेरणा मिळेल. पण सर, प्रेरणा सगळ्यांनाच मिळेल असं नाहीये ना. म्हणजे बघा, आम्ही इकडे येतो, आम्ही इथे काम करतो. सराव तसं जर असतं ना, तर आज आमच्या सोबत आमच्या घरातली लोक पण इकडे आली असती या मुलांना साथ द्यायला. पण तसं नाही झालंय.